तुम्ही सर्वांनी पाहिलंय, व्हिडिओ पाहिलेत. त्यानंतर दुसऱ्या व्हिडिओ मध्ये ते मारताना पण दिसते की ते त्यांचं म्हणणं आहे की कपडे मी हाताने फाडले. दादा, त्या कपड्याची हालत पाहून तरी तुम्हाला वाटत होतं का ते हाताने फाडलेले म्हणून? आणि माझे जर मुलं अटकले नसते, तर सांगळे साहेबांनी सानप साहेबांनी जर अटकून धरले नसते, तर त्यांनी जे गोल घेण्यात मला घेऊन जे माझ्यासोबत कृत्य केलंय ना, ते सगळ्यांच्या समोर आलं असतं. आणि ती काय आपली भूमिका आहे? कारण त्यांनी असं आरोप केलेला होता जिल्हा परिषद निवडणूक लढवायची असा उल्लेख त्यांनी केलेला होता. हो, त्यांनी सांगितलं की जिल्हा परिषद लढवायची, तू राष्ट्रपती होय, पंतप्रधान होय. दादा, मी तेव्हा जिंकले जेव्हा मी माझा बाप त्या ज्या जागेवर होता त्याच जागेवर ठेवला, तेव्हाच मी राष्ट्रपतीपेक्षा पंतप्रधानापेक्षा मोठं पद घेऊन बसले. कारण जी मुलगी कोणावरही बोला म्हणून आपण वाक्य ऐकले, कोणावरही बोला, काहीही बोला, पण बापावर नाही. त्यामुळे बापासाठी जे मी केलंय त्याच्यानंतर मला कशाचीच आशा नाही, अगोदरही नव्हती. ज्या पक्षात मी काम करते त्या पक्षामध्ये आदरणीय जालूभाऊ जिल्हा प्रमुख आहेत, त्यांना विचारावं. माझ्यासोबत ते जिथं होते संचालन करत होते सिद्धूदादा आंधळे, ते माझ्या चांगले निकट आहेत. सविताताई मुंबई त्यांना चांगले माझ्या परिचयाचे आहेत. आणि त्यानंतर लोणाचे तालुका प्रमुख असतील राजू काका बुद्ध, तेही माझे चांगले निकट आहेत. त्यांनाही विचारावं की संजीवनी कधी म्हणली का की मी जिल्हा परिषद लढते किंवा मी लढणार आहे? तरी नगरपालिकेच्या वेळेस मला सविताताई जेव्हा भेटल्या होत्या तेव्हा मला त्यांनी पंचायत समितीचं तिकीट ऑफर केलं होतं. तू आमच्याकडे ये, त्यानंतर मी तुला पंचायत समिती लढवते, मी तुला तिकीट देते. तेव्हाच मी ताईंना सांगितलं होतं, ताई मी अल्पसंख्याक पडते, मी निवडणूक जिंकू शकत नाही आणि मला निवडणूक कोणती लढायची पण नाही, मला फक्त समाजकार्य करायचे. मनोज जरांगे पाटील इथे आल्यानंतर कुठे सामाजिक तेढ निर्माण झाला असं सुद्धा म्हणण्यात येतं. दादा आले म्हणून सामाजिक तेढ निर्माण झालं आणि ज्या पीडित महिलेवर अत्याचार झाले, सगळं झाले, त्याच्यानंतर हे जे सभा घेतात लोकांची आणि जे काही समाजकंटकाच्या विरोधात उभे राहते, त्याला काय म्हणायचं मग? एकंदरीत आज जो सगळा मेळावा पार पडला त्याची एक प्रतिक्रिया किंवा कसं पाहतो? जे आज बोलत होते त्यांच्याकडून मला आशा होती न्यायाची, की ते माझ्या निकट होते, की ते सत्य परिस्थिती पाहून मला माझ्या बाजूला उभे राहतील आणि मला साथ देतील. मला असं त्यांच्याकडून अपेक्षा होती. मग विनोद काका असतील, त्यांना मी काका म्हणते, वाघ असल्या कारण मी त्यांना काका म्हणते. त्यानंतर सविताताईंना मी ताई म्हणते. त्याच्यानंतर शुद्धदादा जो आंधळे संचालन करत होते मी भाऊ म्हणते. आणि तो माझ्या सोबत राहिलेला आहे. त्यांच्याकडून मला ही अपेक्षाच नव्हती की ते माझ्या जे सत्य घटनेच्या विरोधात जातील.